सात ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातील ओवी 151 ते 150. अर्जुना, आता जे मी काही सांगणार आहे ते केवळ ऐकायचं नाही तर अनुभवण्याचंच ज्ञान आहे. जगामध्ये जे काही दिसतं ते सगळं माझ्यापासून निर्माण झालेलं आहे हे समजणं म्हणजेच खऱ्या ज्ञानाची सुरुवात. हे विश्व, ही माया आणि त्यामागचं परम सत्य हे सगळं एकच आहे. पण ज्याला हे कळतं तोच खरा ज्ञानी आणि भक्त होतो. मन, बुद्धी आणि आत्मा जेव्हा एकाच दिशेने परमेश्वराकडे वळतात तेव्हा माणूस सामान्य राहत नाही, तो दिव्यत्वाकडे प्रवास सुरू करतो. चला तर मग पाहूया. ते उपरतेच्या वावी सेलत, सोहम भावेची थावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. वैराग्य रूपी हातांनी पाणी तोडत सोहम भावाच्या बलावर तोल सांभाळीत अनायासे ते मुक्ती तटावर गेले. हे उपाय मज भजले, ते हे माझी माया तरले, परीस भक्त विपाईले बहुवस नाही. यावरील उपायांनी जे मला भजले तेच यामधून तरवून गेले, पण असे भक्त फार क्वचित नाही. न मा दुष्कृतिनो मूढा प्रतद्यन्ते नराधमा, मायया पहत ज्ञाना असुरम भाव मिश्रिता. दुष्कर्मी, मूर्ख आणि अधम लोक मायेने ज्ञान भ्रष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात, मला शरण येत नाही. जे बहुताई का अभ्यांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जाहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. कारण वरील साधकांशिवाय इतरांना अहंकार रूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना ज्ञानाचा विसर हा पडलेला असतो. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवी, आणि करिता तिचे न करावे वेदू म्हणे. त्यावेळी त्यांना नियमरूपी वस्त्राने भान राहत नाही, पुढील अधोगतीची लाज वाटत नाही. इतकेच नव्हे तर वेदाने निषिद्ध केलेल्या गोष्टी ते करतात. पाहे पाशरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडूनिया. अर्जुन पहा, ज्या कार्यासाठी ते या शरीररूपी गावाला आले तो कार्यभाग सोडून इंद्रिय कामीचे राजबिंदे, अहम ममतेची अजल्पवादी, विकारांतरांची मांदी मेळवणी. इंद्रियरूपी गावाच्या राज्यस्तरावर अनेक विकारांचा समुदाय गोळा करून मी आणि माझे अशी बडबड करतात. दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही, ते सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. दुःख शोकाचे कितीही घाव बसले तरी त्यांना त्याचे भान नसते, त्याचे कारण ते मायेने ग्रासलेले असतात. चतुर्विधा भजन्ते माजना, सुकृतो अर्जुना, आदि जिज्ञासुरार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे अर्जुना, दुःखाने ग्रस्त झालेला आर्त, जिज्ञासू, द्रव्यार्थी, अर्थार्थी, अधिक ज्ञानी असे 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. म्हणून ते माते चुकले, एका चतुर्विध मज भजले, जे हे आत्महित केले वाढते गा. म्हणून ते मला चुकले आहेत. आता ऐक, ज्यांनी माझी भक्ती करून आपले आत्महित वाढवले असे 4 प्रकारचे भक्त ऐक. तो पाहिला तू म्हणेजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिच्या अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा. त्यातील पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी होय. तेथार्थ तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो ज्ञानावय लागी भजे, तिजेनी तेनी इच्छिचे अर्थ सिद्धी. त्यात अर्थ दुःख नाशासाठी जिज्ञासू मला जाणण्यासाठी आणि तिसरा अर्थ प्राप्तीसाठी माझी भक्ती करतो. मग चौथे यांच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तो एक उपाही ज्ञानिया जो. चौथ्या ज्ञानी भक्तांच्या ठिकाणी तो निरीच्छ असल्याने काहीच कर्तव्य नसते, म्हणून खरा एकच ज्ञानी भक्त आहे असे समज. तेषा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषते,
प्रियो हि ज्ञाननियो मृत्युर्मः स च मम प्रिया. यात नित्य आणि माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय, कारण त्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. चेतया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदांची कडवसे. मग मेची चाहला समरसे, आणि भक्तुही देवीची. कारण ज्ञान प्रकाशाने त्याच्या मनातील द्वैत रूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो, आणि मद्रूप असूनही तो माझा भक्त असतोच. आणि कांचे दिठी नावे कर, जसा स्फटिकोची आभासे उदक. तैसा ज्ञानी नव्हे तो, कौतुक सांगता तो. जसं इतर लोकांच्या दृष्टीला स्फटिक हे पाणीच भासते, तसा ज्ञानी माझ्यातून वेगळा दिसतो, पण तो माझ्याहून वेगळा नाही, त्याचे वर्णन करायला कौतुक लागते. जैसा वारा गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे. देवी भक्त हे पैज नसरे, जरी ऐक्याला. वारा आकाशात विरून गेला की त्याचे वारे पण वेगळे राहत नाही, तसा ज्ञानी माझ्याशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. जरी पवन हालवून पाहिजे, तरी गगना वेगळा देखीचे. एरवी गगन तो सहजे, असे जैसे. हालून पाहिला तर वारा आकाशाहून वेगळा दिसतो, एरवी तो स्वभावता आकाशरूप असतो. तैसे शरीरे हन कर्मे, तो भक्तो ऐसा गमे. परी अंतरप्रीती धर्मे, मेची झाला. त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष जेव्हा भजनादी शारीरिक क्रिया करतो, तेव्हा तो भक्त वाटतो, पण मनाच्या अनुभवाने तो मद्रूपच झालेला असतो. आणि ज्ञानाचे उजडले, मी आत्मा ऐसे तो झाले. म्हणून मीही तैसेची मने, उच्चंबळला सांगता. ज्ञानाच्या उदयाने तो मला आपला आत्मा समजतो, आणि मीही आनंदाने ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे असे म्हणतो. हा गा जीव पहिले कडले गुणे, जो पाओनी वावरो जाणे. तो देहाचे वेगळेपणे, काय वेगळा होय. अर्जुना, जीवात्व दशे पलीकडे जी परमात्मा स्वरूपाची खून ती प्राप्त करून तो व्यवहारात वागतो, तो देह दृष्टीने वेगळा दिसला तरी वेगळा होईल काय. म्हणून आपुल्याला जिताचे निलाभे, मजा आवडे तोही भक्त झोंबे. करी मी चिकरी वालबे, ऐसा ज्ञानी ऐको. म्हणून आपले हित साधण्यासाठी तो भक्त भजन करतो, पण मी आपणहून ज्याच्यावर प्रेम करतो तो एक ज्ञानी भक्तच होय. आहे पादुपतींच्या आशा, जगाची धेनुसी करतसे फासा. परी दोरे विन कैसा, वत्साचा बळी. पहा, दुधाच्या आशेने गाईला दोरा भाला घालतात, पण वासरांसाठी गाय दोरा वाचून पाहणा सोडते. काजे तनु मनु प्रमाणे, ते आणिके काहीच नेने. देखे तया ते मने, हे माय माझी. याचे कारण एवढेच की काया वाचा मनाने ते आपल्या आईशिवाय काहीच जाणत नाही. तन्मयतेने ते पुढे दिसेल त्याला ही माझीच आई आहे असे ते समजते. ते एने माने अनन्य गती, म्हणून धेनु ही तैसेची प्रीती. या लागी लक्ष्मीपती, बोलिले साचे. इतके ते वासरू अनन्य गती असते, म्हणून गायीचीही त्याच्यावर तशी प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे बोलले ते खरेच आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पढेयते आम्हा. नंतर भगवंत म्हणाले, हे असो, तुला सांगितलेले इतर 3 भक्त देखील मला आवडतात. परी जाणूनी आमाते, जे पाहो विसरले मागोते. जैसे सागरा येऊन सरिते, मुरडावे ठेले. मला जाणून घे, जे देह प्रपंचाकडे परत पाहण्यास विसरले तेच. जशी समुद्राला मिळालेली नदी मागे फिरत नाही, तैसी अंतकरण कुहरी जन्मली. जयाची प्रतिती गंगा जमिनली, तो मी हे काय बोली.
फार कलू. त्याप्रमाणे हृदयाच्या गुहेत उगम पावलेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला येऊन मिळाली ती मद्रूप झाला हे काय शब्दाने मी सांगू. एरवी ज्ञानी याचो मनी जै तू चैतन्याचे केवळ माझे. हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलो. वास्तविक ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे हे बोलण्याजोगे नाही, परंतु काय करू तुझ्या प्रेमासाठी न बोलण्यासारखी ही गोष्ट बोलून गेलो. जे तू विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावून आला पाडी सद्वासनेची. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावरती आला. मग साधू संगे सुबटा ओजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचे या वाटा डावलुनी. अर्जुना मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून बहुना जन्मना जन्मते ज्ञानवाम्या प्रपद्यते वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म घेतल्यावर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन जो ज्ञानी मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. शतांचा वाहत वना देवींची आशेची न लेवी पाहना हेत फल हेतूचा उगाना कवनू चाळी. आणि शेकडो जन्माचा प्रवास करत तो फलाशेच्या वाहना मनाच्या पायात घालत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूचा हिशोब कोणी करावा. ऐसा शरीर संयोगांची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. याप्रमाणे शरीर संबंध रूप रात्रीमध्ये आसक्ती रहित अशा सड्या अंगाने तो धावत असता कर्मक्षरूपी ज्ञानोदयाची पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची उत्पली पडली तेत साम्याची वृद्धी उघडली तयांची दिठी. त्याचप्रमाणे गुरुकृपारूपी उषाकाल होऊन ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले. त्यावेळी ब्रह्मसाम्यतेचे ऐश्वर्य त्यांना दिसले. ते वेळी जयांकडे वास पाहे देवता मीची तया एक आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. त्यावेळी तो जिकडे पाहीन तिकडे त्याला मीच दिसतो अथवा स्वस्थ जरी बसला तरी त्याला सर्वत्र मीच आहे. हे असो आणि काही तया सर्वत्र मी वाचून नाही जैसे सबाह्य जळडोही बुडाली या घटा. असो त्याला सर्वत्र माझ्या वाचून अन्य काहीच नसते. जसे डोहात घट बुडाला तर त्याच्या आत बाहेर पाणीच असते तैसा तो मज भितरी मी तया आणतो बाहेरी हे सांगेचेल बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्यात असतो आणि त्याच्या आत बाहेरही मीच असतो. ही स्थिती शब्दाने सांगण्याजोगी म्हणून असो हे इया परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेनी करी आपू विश्व. म्हणून जो याप्रमाणे ज्ञानाचे भंडार पाहतो त्यामुळे तो सर्व जग आत्मरूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव मनोनी भक्तांमाची राव आणि ज्ञानिया तोची. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाने त्याची भावना ओतलेली असते. म्हणून तो भक्तांचा राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. जयाची प्रतितीचा वाखरा पवाडू होई चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ. त्याच्या अनुभव रूपी भंडारात स्थावर जंगनात्मक संपूर्ण विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे. एद बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोंगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. ज्याचे भजन भोगासाठी असते ज्याची दृष्टी अंशारूपी नेत्र रोगाने मंद झालेली असते विषयांध असतात असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. कामेस्तेस्ते बृहत ज्ञाना
प्रपद्यतेन्य देवता तंत नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. पुत्र, पशु, स्वर्गाधिकांच्या इच्छेने ज्यांचे विवेकज्ञान हरण केले आहे, जे अंतःकरणात वासना बलाने प्रेरित होऊन नियमांप्रमाणे वागून इतर देवतांना भजतात आणि फळांची आहावा हृदयी कामा झाला रिगावा, कीतयाची घुसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फळांच्या उत्कट इच्छेने अंतःकरणात काम शिरला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले, मनोनी पासींची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतराम. आता अश्वरूपी नेत्ररोगाने आणि आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी ते अज्ञान अंधकारात पडले, म्हणून त्यांना मी जवळ असूनही सापडत नाही. नंतर ते निराळ्या देवतांना भजू लागले. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगाला गीत रंग, मग ते निलुलुपत्वे कौतुक ऐसेनी भजते. आधीच ते देहात्म बुद्धीने दास आणि त्यात आणखीन भोगासाठी दीन झालेले असे ते विषय लंपट लोक विषय सुखाच्या लालसेने अन्य देवांचे कसे कौतुकाने भजन करतात ते पहा. कवनी दिया नियम बुद्धी कैसी आहन उपचार समृद्धी, अर्पण यथा विधी विहित कारणे. त्या देवांची आराधना करण्याचे साधन कोणते, त्याचे विधी नियम कोणते हे सर्व जाणून ते पूर्ण करतात. यो यो न्याया तनु भक्त श्रद्धर्ची तुमिच्छति तस्यांचला श्रद्धा तामेव विद्याताम्यहम्. जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो. पै जो जे देवतांतरी बजावयाची चाड करी, तयांचे ते चाड पुरी पुरवता मी. त्यांना निरनिराळ्या देवतांची भक्ती करणे आवडते, त्यांची ती आवड अर्जुना मीच पुरवतो. देव देवी मीची पाही, हाय निश्चय त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळा धरिती. सर्व देवदेवतांमध्ये मीच आहे हा त्यांच्या मनात निश्चय नसतो. त्या त्या देवतांविषयी त्यांची भिन्न भिन्न समजूत असते. सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मिहिते, लभते च तत्ता कामानमय एव विहितांतितानं. श्रद्धायुक्त अंतःकरणाने तो आपल्या देवतेची आराधना करतो आणि मग त्या देवतांपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग ती श्रद्धायुक्त तेची आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त परतो लागे. मग तो श्रद्धेने आराधना करून आपली कार्यसिद्धी होईपर्यंत अयोग्य आचरण करतो. ऐसे जेने जे भावीचे ते फळ तेने पावीचे, परी तेही सकळ निपचे मजस्ती स्तव. याप्रमाणे त्यांना त्यांच्या भावनेप्रमाणे फळ मिळते, मग ते देखील माझ्यामुळेच होते. परी ते भक्त माते नेन्यते, जे कल्पने बाहेरी न निघती, मनोनी कल्पित फळ पावती अंतगत. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, ते संकल्पात निमग्न राहतात, म्हणून त्यांना नाशवंत असे इच्छिलेले फळ मिळते. किंबहुना ऐसेचे भजन, ते संसाराचे चिर साधन, एद फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. फार काय सांगू, अशा प्रकारचे भजन ते एक संसाराचे साधन होय. बाकी फलोपभोग म्हणजे क्षणभर दिसणारे स्वप्नच. हे असो परंतु मग का आवडते, परीयची जो देवतांते तू देवत्वासीची. पण हा विचार राहू दे, ज्याला जे दैवत आवडते त्याची उपासना केली की तो त्या देवत्वेला प्राप्त करून घेतो. एद तनु मनु प्राणी, जे अनुसरले माझे याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. दुसरे जे शरीर मन आणि प्राण यांनी माझ्या भक्ती मार्गाचे अनुसरण करतात ते देहांती मद्रूपच होतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
4 प्रकारचे भक्त माझ्याकडे येतात, पण त्यातला ज्ञानी भक्त मला सर्वात प्रिय असतो. अर्जुना, अनेक जन्मांच्या साधनेनंतर जेव्हा एखादा मला सर्व काही मानतो तेव्हा तोच खरा महात्मा होतो.